मला संधी भेटली बुवा. काय थोडक्यात तुमका सांगते, ह्या जगात मोठं कोण नाही. सगळे औषधीच्या पोटातनं 9 महिने 9 दिवसांनी जिरवलं. त्याच्यामुळे मोठा कोण नाही बुवा, मोठा तो परमेश्वर आहे. त्याचे नामस्मरण करण्यासाठी या ठिकाणी आपण आलो. त्याच्यामुळे मोठा काय नाही, सगळे सेम आपल्यासाठी. बाजूक बसला काय समोरच्या मारायचं आणि आपला चालू करायचं, बाकी काय नाही. बाकी सुंदर बुवा तुमची तयारी आहे. असं परमेश्वर तुमच्या हातून अशीच सेवा करून घेत राहू अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. एकदा माझ्या साऊंडवाल्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय सुंदर असा साऊंड आहे. कारण मायबाप कसं आहे की हे जग मायबाप वेगळं आहे. कारण एखाद्या डॉक्टरला वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये कुणी ना कुणीतरी आजारी पडावं आणि आपले दवाखाने भरावेत. एखाद्या वकिलाला वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये भांडणं व्हावीत, केशी उभे राहावेत आणि आपले केशे भरावेत. एखाद्या मेकॅनिकलला सुद्धा वाटतं की कुणाची तरी गाडी एखाद्या रस्त्यामध्ये मध्येच बंद पडावी आणि आपले किशे भरावेत. परंतु जगातली अशी एकमेव व्यक्ती मायबाप आहे की तिला नेहमी वाटत असतं की प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या एरियामध्ये, प्रत्येकाच्या चाळीमध्ये एक शुभ कार्य घडावं आणि त्यामध्ये आपला साऊंड लागावा. असा चांगला विचार करणारा जगातला एकमेव माणूस म्हणजे आमचे साऊंडवाले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर तुमचा साऊंड आहे. परमेश्वर तुमच्या धंद्यामध्ये तुम्हाला बरकत देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर या ठिकाणी येऊन समाधान वाटलं. मायबाप श्रोतेजन जरी कमी असले तरी ते भाषणाचे दर्दी आहेत. आदरणीय मंगेशजी कोडाळकर साहेब यांनी एवढा भव्य आणि दिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. एवढा मोठा कार्यक्रम लोकांसमोर सादर करणं म्हणजे मायबाप साधी गोष्ट नाही. आणि या आमदाराने खरोखर तुमच्या या कुर्ला विभागामध्ये अतिशय सुंदर असा महोत्सव भरून लोकांना त्याची पर्वणी दिली आहे. खरोखर त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीनं पुनश्च एकदा आभार मानेन. आणि या कार्यक्रमाचा, या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचा आम्हाला एक भाग होता आला हे आमचं परमभाग्य आहे. पुनश्च एकदा तुम्हा मायबाप आयोजकांचे माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. धन्यवाद. बुवाने सांगितलं की या ठिकाणी महिला वर्ग आहे. खरोखर महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण काय त्यांनीच बुवा या किती नंबर शाखा मला माहीत नाही, परंतु त्या शाखेच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि या महिला या ठिकाणी बसल्या आहेत. एक रंगी साडी त्याने घातलेली आहेत सगळ्यांनी. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. कारण मी नेहमी सांगत असतो की महिला म्हणजे साध्या नाहीत, आदिशक्ती आदि मायेचं रूप आहे. बुवाने सांगितलं मायबाप काय की 3.5 शक्तीपीठ आपल्या घरामध्ये. स्त्रीचा आदर करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण ही 3.5 शक्तीपीठ मायबाप आपल्या घरामध्ये आहेत. आपली आई, आपली बहीण, आपली पत्नी आणि आपली मुलगी ही 3.5 शक्तीपीठ आपल्या घरामध्ये आहेत. म्हणून आपण स्त्रीचा आदर करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. खरं तरी भारत देशाची संस्कृती आहे. कारण ज्यावेळी प्रभू रामचंद्रांची सीता रावणाने लंकेत पळवले, त्यावेळी त्या प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेच्या मदतीनं लंकेमध्ये जाऊन रावणावर विजय मिळवला आणि सन्मानाने सीतेला परत आणलं. प्रभू रामचंद्रांनी जर ठरवलं असतं रावणाने सीतेक नेल्यानंतर घेऊन जाऊन द्यावे, मी दुसरी भक्तांनी लग्न करतोय, परंतु प्रभू रामचंद्रांनी तसं केलं नाही. कारण स्त्रीची इज्जत केली. द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाने द्रौपदीचं वस्त्रहरण थांबवलं. कारण मजा सगळे घेत होते, पण वस्त्रहरण थांबवण्याची हिंमत फक्त श्रीकृष्णामध्ये होती. कारण त्यांनी स्त्रीची इज्जत केली. आणि या कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीस मातेचा दर्जा दिलाय. म्हणून स्त्रीचा आदर करणं, या महाराष्ट्रामध्ये राहून स्त्रीचा आदर करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण अंधार झाला की त्याला रात म्हणतात, तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहून जो स्त्रीची इज्जत करत नाही त्याला हिजड्याची औलाद म्हणतात, त्याला हिजड्याची औलाद म्हणतात, त्याला हिजड्याची औलाद म्हणतात बघा. म्हणून कारण आजकालच्या महिला साध्या नाहीत. उच्च पदस्थ, उच्च शिक्षित महिला या ठिकाणी आहेत. आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहे नाही का, अनेक पोलीस खात्यामध्ये महिला आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला आघाडीवर आहेत. म्हणून या महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण तसा बघू गेलात तर आमच्या पुरुषांचा सध्या भाव कमी झालेलो आहे. तुम्ही जर टी व्हीच्या समोर बघायला बसलात तर टी व्हीवर ॲड, पॉन्ड्स पावडरची ॲड महिलांसाठी, पॉन्ड्स लगाव सुंदरता पाव, लक्स साबणाची ॲड महिलांसाठी नाही का. म्हणजे सगळे ॲड तुम्ही बघितलात तर ती महिलांसाठी. लिपस्टिकची ॲड महिलांसाठी. पुरुषांका काय नाही, फक्त काय सपट लोशन याच पुरुषांचं. नाही तर ह्या धोती हो
सकाळी पोटो खे, म्हणजे हे फक्त म्हणून महिलांचा आदर बुवा करणे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि 100% महिलांचा आदर आम्ही करून या ठिकाणी बारी करणार आहोत. दुसरी गोष्ट बुवांनी सांगितली की हरिनामाची ताकद 100% मायबाप हरिनाम हे श्रेष्ठ आहे. कारण ज्यावेळी या महाराष्ट्राचा मालक अर्थात छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसले, त्यावेळी त्यांना यौवन म्हणजे त्यावरचं मोगल सैन्य त्यांना पकडायला आलं. परंतु त्या कीर्तनामध्ये बसले असताना सगळे शिवाजी त्या मोगल सैन्याला दिसू लागले. ही हरिनामाची ताकद आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतोय. कारण बुवा तसं काय मला बोललेले नाही. बुवानी दुसरी गोष्ट सांगितली की कर्म 100% आपलं कर्म मायबाप चांगलं पाहिजे. गरजाच्या माध्यमातून सगळं पॉईंट बुवांचे क्लिअर करण्यात, कारण भजनाची सुरुवात ही भजनाच्या अंगाने झाली पाहिजे. बुवानी दुसरी गोष्ट आईवडिलांची सेवेबद्दल बोलली. 100% मायबाप आईवडिलांची सेवा ही झाली पाहिजे. कारण देवाची पूजा करून तुम्हाला आईवडील भेटणार नाहीत, परंतु आईवडिलांची सेवा जर केला तर 100% तुम्हाला देव भेटणार आहे. म्हणून बघा तो 28 युग पुंडलिक, ज्यावेळी पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता त्यावेळी त्या वीट भिरकवली आणि त्या विटेवरती 28 युग या पंढरीचा पांडुरंग उभा आहे. आणि ही ताकद त्या आई वडिलांच्या सेवेची आहे. म्हणून त्या पुंडलिकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि रूपाचा अभंग आपल्या समोर सादर करतोय. सुख झाले हो साजनी, रूप 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 पाहता हो जनी, रूप पाहता हो जनी, रूप पाहता हो जनी.
सकळ मंगळ निधी श्री विठ्ठला